नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे थर्सडे आणि ऑफकोर्स आज आहे 15 ऑगस्ट। हॅपी इंडिपेंडन्स डे। हॅलो, नमस्कार। माझ्याकडनं तुम्हा सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतामध्ये यावेळी खूप जल्लोष चालू असेल। सकाळी सकाळी सगळीकडे फ्लॅग होस्टिंग असतं आणि इथे मात्र आता तसं नाही आहे। पण मी आज आर्विकला घेऊन आहे ना, घरामध्ये छोटंसं फ्लॅग होस्टिंग त्याच्यासोबत करणार आहे, कारण अजून तो स्कूलमध्ये इथे जात नाही आहे। तर इथे सुद्धा स्कूलमध्ये ना आपले इंडियन काही फेस्टिवल्स सेलिब्रेट होत असतात। इवन इंडिपेंडन्स डेसुद्धा आपला इकडे होत असतो। पण आता आर्विकला घेऊन मी घरीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं की त्याच्यासोबत आहे ना फ्लॅग बनवण्यापासनं फ्लॅग होस्टिंग करण्यापर्यंत दोघं मिळून आम्ही करू घरी, कारण दोघंच आहोत घरी। मंदार तर ऑफिसला गेलेले आहेत। तर इथे मी काही मटेरियल काढून ठेवलेलं आहे फ्लॅग रेडी करण्यासाठी आणि आता मी त्याच्याकडनं ना फ्लॅग बनवून घेणार आहे। आणि ऑलमोस्ट इथे थोडासा उशीरच होतो मला, कारण कामं सकाळचं सकाळ आवरणं वगैरे चाललं असतं आणि आता क्लीनर येणार, त्याच्यामुळे घर क्लीन होणार आहे। तर त्याच्यामुळे ते सगळं तयारी करेपर्यंत थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे। भारतात असताना स्कूलमध्ये स्पोर्ट्समध्ये त्याचं 2.5 वर्षाचं असताना तो अँथम एकदम परफेक्ट बोलायचा, इतका सुंदर छान म्हणायचा। पण आता काही थोडासा विसर पडला आहे, तरीसुद्धा थोडं त्याला आठवतं। म्हटलं की त्याच्याकडनं अँथमसुद्धा बोलून घ्यावं। तर चला मग आता छोटंसं त्याच्यासोबत मी आज फ्लॅग होस्टिंग सेलिब्रेट करते आणि ते सर्व तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते। आणि भारतातून येताना गेल्याच वर्षी मी आर्विकसाठी हा टी शर्ट आणला होता। म्हटलं की कधीतरी इंडिपेंडन्स डे इथे काही सेलिब्रेशन असेल, आम्ही कुठे जाऊ, तर त्यावेळी त्याला तो घालता येईल। आजचं स्वातंत्र्य दिन आर्विक आणि मी मिळून साजरे करायचं ठरवल्यावरती सुरुवात झाली झेंडा बनवण्यापासून। म्हटलं की फ्लॅगसुद्धा त्याच्याचकडनं बनवून घ्यावा। थोडीफार मी हेल्प करतच होते त्याला लवकर करण्यासाठी। म्हणाला, मम्मा मी ऑरेंज कलर करतो, तू ग्रीन कलर कर। लाईन्स ड्रॉ करून दिल्यावर आम्ही आमचे कलर करायला सुरुवात केली। तसं तर कलरिंग आर्विकचा आवडता विषय आहे, त्यामुळे तो ते छानच करतो। पण म्हटलं आज या बॉर्डरच्या बाहेर तुझा ऑरेंज कलर येता कामा नये, म्हणून मी त्याला ऑरेंज कलरने थोडीशी बॉर्डर करून दिली। झेंडा बनवता माझ्या मात्र काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या। शाळेत असताना माझासुद्धा चित्रकला विषय आवडता आणि बऱ्यापैकी चांगला होता। त्यामुळे चित्रकलेच्या वहीमध्ये प्रत्येक चित्राखाली जेव्हा वर्तुळामध्ये 10 पैकी 9 ते 8 गुण सरांनी दिले की खूप भारी वाटायचं। आणि माझ्यातली ही चित्रकलेची आवड कुठेतरी आर्विकमध्ये सुद्धा मला दिसून येते। कलर करताना पानाचा खालचा पांढरा पृष्ठभाग अजिबात दिसला नाही पाहिजे, हा माझ्यातला गुण मला आर्विकमध्ये सुद्धा आलेला दिसतो। आतापर्यंतचे 2 ते 3 झेंडावंदन आर्विकने भारतातच साजरे केले होते आणि आपल्या देशामध्ये कसं आहे, 15 दिवसाआधीपासूनच सगळीकडे आपले झेंडे इझिली अवेलेबल असतात। म्हटलं आपला फ्लॅग इथे इझिली काही मिळणार नाही, तर मग तो इझिली आर्विकसोबत बसून बनवूया। आणि तो बनवता त्यामागचा त्याला अर्थसुद्धा समजूया की आपल्या झेंड्यामध्ये फक्त 3 रंग आणि 1 गोल नाही, तर त्यामागचा अर्थसुद्धा तितकाच अर्थपूर्ण आहे। तर गप्पा मारता आणि आर्विकच्या प्रश्नांना उत्तर देता इथे आमचा झेंडासुद्धा तयार झालेला आहे। आणि झेंड्यासाठी आमच्याकडे आता काठी नव्हती, पण नवीन काही स्ट्रॉ होते घरामध्ये, तर म्हटलं की त्याचा आपण नक्कीच वापर करूया। आता फ्लॅग रेडी झालेला आहे। आर्विकला मी थोडंसं याचं मिनिंग समजावून सांगते आणि मग त्यानंतर मग अँथम त्याच्याकडनं बोलून घेते। आर्विक किती आहे इथे बघ, नीट बस। तुला कोणता कलर केला आहे, कोणते कलर्स केले आहेत सांग। फर्स्ट कोणता कलर आहे? हा कोणता कलर आहे? हा ऑरेंज कलर आहे ना, तो काय रिप्रेझेंट करतो माहिती आहे? जे पण आपले सोल्जर्स आहेत, जे आपल्यासाठी फाईट करतात आपल्या सेफ्टीसाठी ना, तर त्यांना हा रिप्रेझेंट करतो। काय तर त्यांचं करेज, त्यांचं डेडिकेशन, त्यांचे जे सर्व सॅक्रिफाईस ते करतात ना, हा कलर आहे ना ऑरेंज कलर, ते रिप्रेझेंट करतो। हा ग्रीन कलर कसला आहे माहिती आहे काय रिप्रेझेंट करतं? तर आपल्या कंट्रीमध्ये आपण काय करतो, खूप जास्त फार्मिंग करतो। मग ग्रीन ट्रीज असतात ना, फार्मर्स काय करतात, शेती करतात ना, फार्मिंग करतात, ट्रीज ग्रो करतात ना, मग ते ग्रीन कलर रिप्रेझेंट करतं। ग्रीन कलर अजून काय रिप्रेझेंट करतं, फेथ। आणि ना ग्रीन कलर म्हणजे काय, ट्रीज कलर। आणि व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतं, एकदम शांत, कूल अँड काम। आणि ट्रूथ, खरं बोलायचं, म्हणजे व्हाईट कलर आपल्याला सांगतं नेहमी पीसफुल राहायचं आणि एकदम काम राहायचं।
आणि हे मिडल आहे ना, मिडलला त्याला काय म्हणतात, सर्कलमध्ये अशोका चक्र, जे आपलं नॅशनल सिम्बॉल आहे. हे कोणत्या शेपमध्ये, व्हील. व्हील म्हणजे काय, व्हील ऑफ लॉ पण म्हणतात त्याला. तर असं हे मस्त असं आपलं फ्लॅग आहे, ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन, अँड दिस इज अशोका चक्र, अशोक चक्र. ओके. आपण फ्लॅग तर त्या मुलांना माहिती आहे, पण त्यामागचं मिनिंग सुद्धा त्यांना माहिती पाहिजे, तर ते त्याला मी थोडंसं समजावून सांगितलंय. आता आपण काय बोलूया, अँथम बोलूया. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे, जय, वंदे वंदे. तर असं छोटंसं ना आर्विकला घेऊन फ्लॅग होस्टिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता हा फ्लॅग तो ठेवेल आणि संध्याकाळी त्याचे पप्पा आल्यावरती दाखवेल. आर्विक, कसं वाटतंय तुला? तर इथे आता मस्त असं फ्लॅग लावून ठेवलेलं आहे पॉटमध्ये. हाय हॅलो सर्वांना. तर आता दुपारनंतर आता इव्हिनिंगला व्लॉग कंटिन्यू करते मी, आणि जस्ट आता स्वयंपाकाची तयारी करते रात्रीच्या. आणि ते बाहेर जस्ट आर्विक आलेला आहे, सायकल चालवत होता लॉबीमध्ये, आणि माझा आवाज ऐकून तर आतमध्ये आलेला आहे. तर आजच्या डिनरमध्ये आहे ना मी मस्त डोसा करणार आहे, कारण बरेच दिवस आहे ना डोसा खावासा वाटतोय मला स्वतःला, आणि आर्विकला तर एनी टाईम डोसा आवडतोच. आणि मंदार अजून ऑफिसमधून आलेले नाही आहेत, आणि तर मग आज आहे ना म्हटलं की डोसामध्ये आज इंडिपेंडन्स डे आहे, तर काहीतरी वेगळं करूया. तर माझ्याकडे पालक होता ना, तर मी इथे पालक आणि कोथिंबीर थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे धुण्यासाठी स्वच्छ, आणि मग त्यांची प्युरी करून घेणार. आणि ऑरेंज कलर माझ्याकडे कॅरोट आहेत, पण कॅरोटच्या ज्यूसने एवढा कलर येणार नाही, त्याच्यामुळे थोडासा फूड कलर टाकणार आहे. जस्ट आर्विकला दाखवण्यासाठी 1 ते 2 फक्त डोसे करणार आहे, बाकी नॉर्मलच करणार आहे. त्याच्यानंतर इथे बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे, दुपारी आमच्या दोघांसाठी आर्विक आणि माझ्यासाठी मी केली होती. त्याचबरोबर आज मी एक वेगळी चटणी करणार आहे, जी नॉर्मली आपण जेव्हा पण डोसा बाहेर खातो तेव्हा एक ऑरेंज कलरची आंबट अशी चटणी असते ना, तर ती सुद्धा मला आवडते. मला आज ना स्पेशली त्या चटणीसाठी डोसा खाण्याची इच्छा झालेली आहे ना, त्यामुळे मग मी आता ती चटणीसुद्धा बनवते. रेडी पीठ आणलंच होतं, पण रेडी पिठाचे इडल्या चांगल्या होतात मला असं वाटतं. पर्सनली माझं मत असं आहे, डोसे जसे कुरकुरीत आपल्याला पाहिजेत ना, ते आपल्या घरी फर्मेंट केलेल्या पिठाचे छान होतात. त्यामुळे ना मी थोडंसं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी बनवलं होतं, तर ते आता मी दोन्ही आहे ना जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी मिक्स केलेलं आहे, आणि उरलेलं पीठ आहे ना पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. नॉर्मल आपली खोबऱ्याची चटणी आता बनवून घेते, आणि एका साईडला पॅनमध्ये जी लाल चटणी करायची आहे ते भाजायला ठेवते, आणि इथे पालक आणि कोथिंबिरीची प्युरीसुद्धा करून घेते, आणि ते सर्व तुमच्याशी मी शेअर करते आता. तर मग चला, तिथे मी आता रेड चटणी करण्यासाठी पॅनमध्ये ना 1 चमचा तेल घातलेलं आहे, आणि 3 टोमॅटोज असे हाफ कट करून घेतले आहेत मधून. एक हाफ अनियन घेतलेला आहे, हाफपेक्षा थोडा जास्त आहे, आणि थोडेसे लसूण, 1 मिरची, जास्त स्पायसी करायची नाही आहे म्हणून. आणि आता तेल तापलेलं आहे, यामध्ये घालते थोडंसं 1 चमचा जिरं, त्यानंतर लसूण, 1 मिरची, झाकण न मारता मी आहे ना असे टोमॅटो घेऊन देणार आहे, तसे हे ठेवून दिलेले आहेत स्लो गॅसवरती. तर आर्विक बॅटर मिक्स करतोय, तेपर्यंत इथे मी मिक्सरमध्ये पालक आणि कोथिंबीर आहे ना ग्राइंड करून घेते. इथे पालक आणि कोथिंबीरीची मस्त अशी ग्रीन कलरची पेस्ट आहे ना रेडी करून घेतलेली आहे, आणि इथे पॅनमध्ये टोमॅटो, अनियन आणि बाकी सर्व ना एका साईडने मस्त सॉटे झाल्यानंतर
आता टर्न करून घेते आणि आता उलट्या बाजूने पुन्हा सॉफ्ट होईपर्यंत 5 मिनटं मी ठेवणार आहे. एकीकडे लाल चटणीचं प्रिपरेशन होईपर्यंत 2 बाउलमध्ये मी घेतलेला आहे डोसा बॅटर आणि इथे एकामध्ये मी ऑरेंज कलरसाठी थोडासा फूड कलर घातलेला आहे, अगदी जेमतेम. आणि इथे आर्विक जे मिक्स करतो आहे त्यामध्ये पालक आणि कोथिंबीरची केलेली प्युरी मिक्स केलेली आहे. आता इथे पॅन थंड होईपर्यंत मी खोबऱ्याची चटणी बनवून घेते. त्यात खोबऱ्याच्या चटणीसाठी सुद्धा खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता असं आणि मीठ असं सर्व घालून आहे ना मी ग्राइंड करून घेते. ग्राइंड करून घेतल्यानंतर खोबऱ्याच्या चटणीला फोडणी देण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये मोहरी घातली आणि मस्त तडतडू दिली. आता त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि लगेचच झाकण मारलं, थोडीशी चटणी घालून, जेणेकरून फोडणीचा जो सुगंध असतो ना तो निघून जात नाही. आणि ही माझ्या आईची पद्धत आहे. राहिलेली सर्व चटणी आता घालून मस्त मिक्स करून घेते. लाल चटणीसाठीचं पण आता बारीक करून घेते. मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि मीडियम झालं आहे, खूप जास्त गरम नाही आहे. हे सुद्धा ग्राइंड झालेलं आहे, थोडंसं उडतं कारण की थोडी गरम वाफ असते त्यामुळे. ते मी आता पुन्हा क्लीन करून घेतलं. आणि आता या रेड चटणीला सुद्धा आहे ना मी फोडणी देते, फक्त राईची. तर जस्ट मंदारसुद्धा आता ऑफिसवरून आलेले आहेत आणि आर्विकची लगबग चालू आहे. पप्पाने काय आणलंय? राईट हँड. काय केलं तू मॉर्निंगला सांग पप्पांना? हॅपी इंडिपेंडन्स डे. स्वीट आणलेलं आहे, ओकेशन आहे म्हणून. अच्छा, भावना रेस्टॉरंट जे आहे ह्या आधी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर तिकडचं स्वीट आणलेलं आहे कारण तिकडे चांगले असतात स्वीट्स. तर आणि आजचा मेनू मस्त डोसा करते आणि हे काय ज्यूस. हे ऑफिसमध्ये स्नॅक्स पार्टी, केक पार्टी असं बरंच काय काय झालेलं आहे. 2 टाइम स्नॅक्स होते, सकाळी पण स्नॅक्स होते आणि संध्याकाळी पण स्नॅक्स होते. केक कटिंग केला, तिरंगा शेपचा केक बनवला होता मोठा सगळ्यांनी. म्हणजे आपल्या इंडिपेंडन्ससाठी एवढं सेलिब्रेशन होतं. गुड गुड. आपल्या देशाला भरपूर इम्पॉर्टन्स आहे. UAE मध्ये सुद्धा बुर्ज खलिफाला पण आज असेल ना लाइटिंग असणार. खूप छान वाटतं तेव्हा आणि इतकं प्राऊड फील होतं ना जेव्हा आपण बघत असतो तेव्हा. असं नाही की आम्ही फक्त आपलं भारताचंच सेलिब्रेट केला, इथे बाकी कंट्रीचे पण लोक काम करतात. भले भारतीय जास्त असतील, मेजॉरिटी त्यांची असेल तरी पण. तर काल पाकिस्तानचा नॅशनल डे होता, इंडिपेंडन्स डे होता. तर ते जे पाकिस्तानी होते त्यांनी पण स्नॅक्स अरेंज केले होते. म्हणजे इथे राहताना जनरली आपण ते विसरून जातो आणि सगळे एकमेकांच्या हॅपीनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे सगळेच, म्हणजे असं काही नाही इकडे, कारण की इथे प्रत्येकासाठी रूल्स आहेत आणि प्रत्येक जण फॉलो करतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे इमोशन्स, प्रत्येकाचे सेलिब्रेशन्स इथे होतात. त्यामुळेच एवढी सगळी लोक एकत्र राहू शकतात कुठलाही डिस्प्यूटशिवाय, कारण प्रत्येकाचा विचार केला जातो. तर असं आहे. तर आता थोड्याच वेळात मंदार आता फ्रेश होतील आणि मग छान गरम गरम डोसे करते आणि त्यावेळी मग तिरंगाचा डोसा करते, मग दाखवते तुम्हाला. आल्याला आर्विकचं चालू झालं तर आपल्या सर्व स्वीट्स इथे मिळतात छान असे. आणि ऑफकोर्स आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच मिळालं. आणि कितीही झालं तरी शिवरायांना आणि गणपतीला आज आपण स्मरण केलंच पाहिजे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल मंदारने जे स्वीट आणलेलं आहे ते पहिल्यांदा देवाच्या पुढ्यात ठेवलेलं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही ते खाता येणार नाही, कारण पहिला मान देवाचा, शिवरायांचा आणि सगळ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि मग आपला दिवस. इथे मी डोसे करायला सुरुवात केली आणि पहिलाच डोसा मी तिरंगा डोसा केलेला आहे. आणि आज हे असं करण्यामागचं एकच कारण की आर्विकला काहीतरी वेगळं दिसावं आणि तो तितकाच आवडीने ते खाईल, कारण त्यामध्ये पालकसुद्धा घातलेला आहे. आणि अशाच प्रकारे मी इतरही सर्व डोसे आता करून घेते, म्हणजे आम्ही लवकरच जेवायला बसू. आणि आमच्याकडे तरी डोसा हा प्रकार सर्वांनाच खूप आवडतो आणि ते सुद्धा घरच्या बॅटरपासून असा मस्त कुरकुरीत ब्राऊन होईपर्यंत भाजलेला. तर आता रेडी झालेला आहे मस्त तिरंगा कलरमध्ये डोसा.
आणि इथे बटाट्याची भाजी, टोमॅटोची चटणी आणि खोबऱ्याची चटणी. कसं वाटलं? छान वाटलं? तर अशा प्रकारे आजचा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला आम्ही घरच्या घरीच आर्विकसोबत. तर कसं म्हटलं की त्याच्याकडनं फ्लॅग करून घेऊया. इथे असल्यावरती थोडासा फरक पडतो कारण अजून तो स्कूलमध्ये जात नाही आहे, कारण स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतात आपले इंडियन फेस्टिवल्स. तर इंडिपेंडन्स डे सुद्धा होतो इथे सगळीकडे सेलिब्रेट. तर म्हटलं की तो अजून घरी आहे तर त्याच्यासोबत फ्लॅग होस्टिंग केलं, त्याच्याकडनं फ्लॅग बनवून घेतलं, फ्लॅग होस्टिंग केलं. आणि त्याचा आवडता जो पदार्थ आहे डोसा, त्याला भरपूर आवडतो. तर म्हटलं त्याला आज आपण इंडिपेंडन्स डे स्पेशल म्हणून त्याचा आवडता पदार्थ आपण त्या फॉर्ममध्ये त्याला करून देऊया. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि जे पण आपल्या देशासाठी हुतात्मा झाले, ज्यांना पण वीरगती प्राप्त झाली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. असा होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजच्या ब्लॉगमध्ये छोटीशी एक रेसिपीसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे, टोमॅटो चटणीचा, जी स्पेशली डोशासोबत असते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.